बातमी पुण्यात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यातला वाद आणखी पेटणार आहे। कारण रुपाली पाटील यांनी माधवी खंडाळकर यांच्यावर 10 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा केलाय। तशी नोटीस रुपाली पाटील यांनी पाठवली आहे। गुंड पाठवून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकर यांनी केलेला होता। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलेला होता। मात्र त्यानंतर माधवी खंडाळकर यांनी यू-टर्न घेतला। आता याच प्रकरणी रुपाली पाटील यांनी माधवी खंडाळकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे। रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। रेवती, आता माधवी खंडाळकर यांना नोटीस पाठवली गेली आहे। रुपाली पाटील यांचं नेमकं म्हणणं काय आहे? ऋतुजा, खरं तर माधवी खंडाळकर यांनी एक पोस्ट केलेली होती फेसबुकवरती आणि त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी बोलल्या होत्या आणि त्यातले जे 6 मुख्य स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंट अशा आहेत की या रंग बदलू, दल बदलू, पक्ष बदलू, रुपाली पाटील नामक महिलेला पक्षातून निलंबित करा, तिच्या तोंडाकडे बघून महिला कधी राजकीय विश्वात येणार नाहीत, माननीय अजितदादा तुम्हाला काय दुर्बुद्धी सुचली, मानसिक आणि बुद्धिदृष्ट्या अर्धवट महिलेला तुम्ही पदावर बसवलेलं आहे, असं असे जवळपास 3 ते 4 स्टेटमेंट आहेत त्या पोस्टमधले, ज्याच्यावरनं वाद पेटला होता रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांना। आणि याच पोस्टमुळे रुपाली ठोंबरेंनी माधवी खंडाळकरांना मारहाण केली असा आरोप खरं तर त्यांनी तिथे केलेला होता। आणि याच सगळ्या प्रकरणावरती आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी कायदेशीर अब्रू नुकसानीची नोटीस पाठवलेली आहे। 10 कोटीची अब्रू नुकसानीची ही नोटीस रुपाली ठोंबरे यांनी पाठवलेली आहे। खरं तर अद्यापही यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही, पण याबाबत जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केलेली होती तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की हा आमचा अंतर्गत विषय आहे, तो आम्ही सोडवू, हा मी पक्षाचा प्रमुख आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न इकडे केला जाईल। मात्र माधवी खंडाळकर असू दे किंवा रुपाली ठोंबरे असू दे, या दोघींनीही अजित पवारांची भेट घेतली होती। मात्र आता कायदेशीर अब्रू नुकसानीची नोटीस पाठवल्यानंतर या दोघींमधला वाद हा अजून चिघळेल का, हा प्रश्न उपस्थित होतो। त्यासोबतच रुपाली ठोंबरे पाटील यांनी असा आरोप केलेला होता की माधवी खंडाळकर हे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पेरलेली ही बाई आहे, त्यामुळे हा एकंदरीतच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हा वाद हा चिघळत जाताना दिसतोय। निश्चित रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।